नमस्कार. अरब व्यापाऱ्यांना नेहमी भारताच्या संपत्तीचं आकर्षण होतं, मोह होता. ह्या संपन्न देशाशी व्यापार करणं ही त्यांची मनीषा असायची आणि त्यामुळे हे व्यापारी भारताचं वर्णन करत असत की ज्या ठिकाणच्या नद्या या मोत्याप्रमाणे आहेत, ज्या ठिकाणचे पहाड हे हिऱ्याप्रमाणे आहेत, ज्या ठिकाणचे वृक्ष हे सुगंधित आहेत, असं ते वर्णन होतं. त्यांना इकडचं चंदन, मोर या सगळ्याविषयी भरपूर आकर्षण होतं आणि म्हणून ते भारताशी व्यापार करत असत, ये जा करत असत. त्यामुळे सिंध आणि अरब लोकांचे खूप आधीपासून व्यापारी संबंध होते. मधल्या काळामध्ये इसवी सन 610 मध्ये इस्लामची स्थापना झाली आणि 638 साली इस्लामचं पहिलं आक्रमण हे अरबांनी भारतावर केलं. भारताचं पश्चिमेकडचं द्वार म्हणजे सिंध, त्यामुळे ते सिंधवर त्यांचं आक्रमण झालं. 1938 ते 7011 जवळजवळ 70 वर्ष हे अरब भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. 15 आक्रमणं केली, 15 वेळा लढाया झाल्या. या 15 लढायांच्या काळात, 70 वर्षाच्या काळात 9 खलिफा होऊन गेले आणि नंतर खलिफा वालिदचा गव्हर्नर हिज्जाज हा थोडा तिरकस डोक्याचा होता, विकृत डोक्याचा होता. ह्यांनी राजाची आज्ञा नसताना राजाला हो म्हणायला लावलं, खलिफाला, आणि बाझिल या सेनापतीच्या नेतृत्वानं सिंधवर आक्रमण केलं. हे आक्रमण दाहिर राजाचा मुलगा जैशा यांनी परतवून लावलं. बाझिलचा मृत्यू झाला आणि पराभूत अरब सेनेला हात हलवत परत पाठवलं. या पराभवामुळे हा हज्जाज जो होता हा अधिक चिडला आणि आता तर याचं उट्टं काढायचंच, आता तर याचा प्रतिशोध घ्यायचाच, असं म्हणून त्यांनी पुन्हा मोहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वानं एक सैन्य पाठवलं. मोहम्मद बिन कासिमनं आपलं सैन्य मोठं दिसावं, आपल्या सैन्यात हत्ती आहेत असं बघितलं तर सिंधची सेना ही घाबरेल आणि म्हणून त्यांनी उंटांवर म्हशींचं शिवलेलं कातडं पांघरलं, जेणेकरून ते हत्ती आहेत असं दिसावं, आणि ते सैन्य पाठवलं. पण जसजसे ते सिंधच्या जवळ आले तेव्हा त्या अंगावर पांघरलेल्या म्हशींच्या कातड्यामुळे उंटांना गरमी व्हायला लागली, उकडायला लागलं आणि म्हणून ते उंट सैरभैर झाले आणि याचं सगळंच पितळ उघडं पडलं आणि उंट येथे लक्षात आलं. सुरुवातीला राजा दाहिराच्या सैन्यानं पराक्रम भरपूर केला. मोहम्मद बिन कासिम देखील या युद्धाच्या वेळेला गलितगात्र झाला, थकून गेला आणि पाणी मागायला लागला. आपल्या हिंदू समाजाला जो नेहमीचा जडलेला रोग आहे फितुरीचा, या मोहम्मद बिन कासिमलाच कोणीतरी पाणी पाजल्याने पुन्हा ताजं तवानं केलं. इकडे राजा दाहिर देखील एका ठिकाणी होता आणि राजा दाहिरची जी राणी होती ही राजा दाहिरला हाक मारत होती. त्या राजा दाहिरनं मी इथे आहे म्हणून सांगितलं. हे त्या अरब सैन्याने ऐकलं आणि राजा दाहिरवर चालून गेले. त्यातलाच एक पेटवलेला बाण हा राजा दाहिरच्या अंबारीला येऊन लागला आणि अंबारी पेटली. अंबारी पेटल्यानंतर तो हत्ती देखील थोडाफार बिथरला आणि अशा परिस्थितीमध्ये राजा दाहिर अस्थिर अवस्थेत असताना त्या अंबारीमध्ये एक बाण येऊन त्या राजाच्या छातीत लागला. राजाचा मृत्यू झाला. मोहम्मद बिन कासिमच्या सैन्यानं राजाचा पार्थिव देह नेला.
त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि ते शिर खलिफाकडे पाठवून दिलं. आम्ही विजयी झालो, हे राजाचं शिर पाठवतो आहोत. मधल्या काळामध्ये राजा दाहिराला जेव्हा असं दिसत होतं की आक्रमण येत आहे, तेव्हा त्याच्या सल्लागारांनी म्हटलं, राजा तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा, इकडचं काय ते आक्रमण कसं परतवायचं आम्ही पाहतो. पण राजा दाहिराने ते मान्य केलं नाही. त्याला राजधर्म माहिती होता आणि म्हणून त्यानं असं म्हटलं, मीही कुठे जाणार नाही, माझ्या कुटुंबालाही सुरक्षित पाठवणार नाही, माझी सगळी प्रजा असुरक्षित ठेवून मी स्वतः आणि माझं कुटुंब सुरक्षित ठिकाणी कसं जाऊ, हे बरोबर नाही, मी इथेच राहणार, युद्धाला उतरणार मी, असं म्हणून तो उभा राहिला आणि युद्धासाठी तयार झाला. राजा दाहिर गेल्यानंतर सुद्धा त्या सैन्यानं पराभव नाही स्वीकारला. राजाच्या 2 मुली राजकन्या, एकीचं नाव सूर्यादेवी, दुसरीचं नाव परिमल देवी, या दोघी शस्त्र घेऊन रणांगणात उतरल्या आणि सैन्याचं नेतृत्व करू लागल्या. अत्यंत पराक्रमी अशा या दोन्ही राजकन्या होत्या. पण त्याही शेवटी मोहम्मद बिन कासिमच्या तावडीत सापडल्या, सैन्याच्या तावडीत सापडल्या. आणि मोहम्मद बिन कासिमनी या दोघ्या मुलींना, अत्यंत सुंदर अशा या मुली होत्या, असं इतिहासकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या दोन्ही मुली मोहम्मद बिन कासिमने खलिफाला उपभोगासाठी म्हणून भेट करून पाठवून दिल्या. ह्या मुली जशा सुंदर होत्या तशा हुशार होत्या, चलाक होत्या. त्यांनी त्या खलिफाला सांगितलं, आम्हाला जे मोहम्मद बिन कासिमने पाठवलेलं आहे ना, ते आम्ही कुमारिका राहिलेल्या नाही आहोत, आम्ही शुद्ध राहिलेल्या नाही आहोत, आमचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि उपयोग केल्यानंतर आम्हाला तुमच्याकडे पाठवला आहे. खलिफा चिडला की ह्या मुलींचा उपभोग त्या मोहम्मद बिन कासिमानं घेतला आणि आता आमच्याकडे पाठवलाय. खलिफा चिडला आणि त्यांनी मोहम्मद बिन कासिमला मारून टाकण्याचा आदेश दिला. मिया की जूती मिया का सर म्हणतात ते यालाच. त्या खलिफाच्या हातूनच मोहम्मद बिन कासिमला त्यांनी मारून टाकला. मारल्यानंतर मग त्या मुली म्हणाल्या, आम्ही तुम्हाला फसवलं, त्या मोहम्मद बिन कासिमचा आम्हाला काटा काढायचा होता आणि तो आम्ही तुमच्याच हातनं तो काढून घेतला. हे कळल्यानंतर हा खलिफा देखील चिडला आणि मग त्यांनी त्या दोन्ही मुलींचे अत्याचार केले आणि त्यांची प्रेत, मृतदेह हे घुबडांना खाण्यासाठी फेकून दिले. असं हे राजा दाहिरचं पराक्रमी एकूण सगळं युद्ध होतं. इस्लामच्या स्थापनेनंतर 100 वर्षांनी सुद्धा इस्लामला सिंधमधून आत येता आलेलं नाही. पुढचा इतिहास आपल्याला नंतर केव्हा तरी सांगू. पण 500 वर्ष ह्या अरब सैन्याला, इस्लामी सैन्याला भारताच्या उंबरठ्यावरच ह्या सिंधी सैन्यानं थांबवून ठेवलं आणि मग 12व्या शतकामध्ये ते इस्लाम हे दिल्लीपर्यंत पोचलं. अशा प्रकारचा हा इतिहास, हा आपल्या सगळ्यांना गर्वाचा आहे. हा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.